ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से बडकर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे अर्जुन आणि चैतन्य रूम मध्ये असतात. अर्जुन म्हणतो, आता लवकरच माझ्याकडून तन्वीला एक गिफ्ट. चैतन्य म्हणतो, काय? आय मीन गिफ्ट दिल्यावरती तिचं तळपाय दिसेल? अर्जुन त्याला म्हणतो, येस, कारण ते गिफ्ट तन्वीच्या पायासाठीच असणार आहे. अर्जुन म्हणतो, मी तिला ते काय म्हणतात मुली घालतात ना पायात, पैंजण, मी तिला ते पैंजण गिफ्ट करेल आणि मग तिच्या पायात ते घालताना तिचा तळपाय बघायला मिळेल मला. चैतन्य त्याला म्हणतो, अरे पण पैंजण वगैरे घालणारी मुलगी नाही वाटत ती. अर्जुन म्हणतो, हा ते पण आहे, पण स्टाईल म्हणून ती एका पायात तर घालतच असेल ना. ते एका पायात घालतात त्याला काय म्हणतात? तसा चैतन्य म्हणतो, अँकलेट. अर्जुन म्हणतो, हा, मी त्याला ते अँकलेट गिफ्ट करणार. मी आत्ताच एक अँकलेट ऑर्डर करतो. असं म्हणून तो अँकलेट ऑर्डर करतो. अर्जुन म्हणत असतो, आणि मी ते अँकलेट तिच्या पायात घालायला गेलो ना तर ती नाही म्हणू शकणार नाही मला. चैतन्य त्याला म्हणतो, परफेक्ट. तेवढ्यात त्यांना दरवाजा बाहेर खोकल्याचा आवाज येतो. तसे ते दोघेही अलर्ट होतात. आवाज ऐकल्यावरती अर्जुन पटकन खुर्चीवरून उठतो आणि दरवाजा उघडतो आणि बाहेर पाहतो तर काय, कुणीच नाही. तसा चैतन्यही दरवाजापाशी येतो आणि म्हणतो, काय रे, कोण होतं? अर्जुन म्हणतो, अरे पण इथे कोणी दिसत पण नाही. चैतन्य म्हणतो, अरे मला तर असं वाटलं की कोणाच तरी आवाज आला, म्हणजे कोणाच तरी खोकल्याचा आवाज आला. अर्जुनही म्हणतो, हो मलाही आला, पण इथे तर कोणीच नाही असा तो विचार करत असतो. चैतन्य म्हणतो, एनिवेज सोड, चल आपल्याला अँकलेट ऑर्डर करायचंय. तसा अर्जुन म्हणतो, श्श. तसा चैतन्य हळूच म्हणतो, चल आपल्याला अँकलेट ऑर्डर करायचंय, ते जास्त महत्वाचं आहे. असं म्हणून चैतन्य दरवाजा लावतो आणि आतमध्ये जातो. इकडे खाली हॉलमध्ये सायलीची शाळा सुरू असते आणि प्रतिमा विद्यार्थी असतो. सायली प्रतिमाला वाचायला शिकवत असते आणि बोलायलाही शिकवत असते. इकडे सायलीची शाळा सुरू असते. तेवढ्यात तिथे पूर्णाजी आणि कल्पना येते. पूर्णाजी प्रतिमाजवळ खुर्चीवर जाऊन बसते. कल्पना सायलीला म्हणते, अरे वा, सायलीचा वर्ग तर सुरू झाला. सायली कल्पनाला म्हणते, अहो आई, आता तर तो सुरूच राहणार आहे. डॉक्टर जोशींनी सांगितले ना, प्रतिमा आत्याच्या कानावर सतत शब्द पडले पाहिजेत आणि त्यांच्या समोर असं लिहून दिलं ना की त्यांना छान वाचता पण येतं. आणि आता आपण हळूहळू त्याचाच सराव करायचा आहे. प्रतिमा सायलीला म्हणते, मी जाऊ? तशी सायली म्हणते, बरं जावा आत्या तुम्ही. तशी प्रतिमा तिथून तिच्या रूम मध्ये जाते. इकडे मात्र पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सायली पूर्णाजीकडे बघून म्हणते, काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी म्हणते, बघ ना, आपलं नशीब कसलं आहे. बाप्पाने आपल्याला प्रतिमा परत दिली, पण तिची स्मृती नाही दिली. एवढे प्रयत्न करून तिची वाचा दिली, पण तीही अपुरीच दिली. आपणच कुठेतरी अपुरे पडतोय का ग? सायली पूर्णाजीला समजून सांगत म्हणते, पूर्णाजी तुम्ही असा विचार करू नका. आपल्याला डॉक्टर जोशीने सांगितलं आहे ना, एखाद्या लहान मुलाला शिकवताना जसा संयम ठेवा लागेल तसाच इथे पण ठेवायला लागणार आहे आपल्याला. आणि पूर्णाजी ते काही कठीण नाहीये. आणि आता तर आपण वेगवेगळे प्रयत्न करतच आहोत की. कल्पना म्हणते, वेगवेगळे प्रयत्न म्हणजे? तशी सायलीच्या डोक्यात एक आयडिया पेटते आणि ती म्हणते, हो सांगते. तशी सायली मोबाईल घेते आणि मोबाईलवरती तिचा आवाज रेकॉर्ड करते की तन्वी खूप हुशार मुलगी आहे आणि ते रेकॉर्ड करून पुन्हा ऐकते. कल्पना म्हणते, सायली तू हे काय करतेय? सायली म्हणते, तंत्रज्ञानाचा वापर. पूर्णाजी म्हणते, म्हणजे? सायली म्हणते, म्हणजे प्रतिमा त्याच्या कानावर सतत आपले शब्द पडत राहिले पाहिजे, म्हणून मी हे व्हॉइस रेकॉर्ड केलं. आपण दिवसभर आपापल्या कामात असतो ना, आणि मी जर असे शब्द रेकॉर्ड करून त्यांच्यापर्यंत पाठवत राहिले ना, आणि त्या ऐकतीलही आणि लवकर बोलायलाही शिकतील. अर्थात त्यासाठी त्यांच्याकडे एक मोबाईल असायला हवा. कल्पना म्हणते, अगं पण आपण फोन घेऊन देऊया ना त्यांना. आता तू इतका चांगला प्रयत्न करतेस तर आपण प्रतिमाला एक लवकरात लवकर फोन घेऊन देऊयात. पूर्णाजी म्हणते, हा ठीक आहे. याचा अर्थ आपण कुठेही असलो ना तरीही प्रतिमाची शिकवणी चालू राहणारच. पूर्णाजी सायलीला म्हणते, सायली तू स्वभावाने जितकी साधी आहेस ना तितकी हुशारही आहेस तू, आणि तुझ्या या हुशारीचा प्रतिमाला नक्कीच उपयोग होणार आहे. कल्पना सायलीला म्हणते, सायली कर हा व्हॉइस नोट कर आणि आणखीन असे प्रयत्नही करत राहा, म्हणजे प्रतिमा लवकरात लवकर आपल्यासारखी बोलायला पण लागेल. इकडे रूम मध्ये चैतन्य अर्जुनला म्हणतो, चल आपण लगेच ऑर्डर करू. तसे ते दोघेही चूज करून एक मस्त अँकलेट ऑर्डर करतात. अर्जुन म्हणतो, मी एक
दिवस सुद्धा वाट बघू शकणार नाही. मला आजच्या आज ते अँकलेट पाहिजे. अर्जुन म्हणतो मी एक काम करतो, मी बाहेर जातो आणि अँकलेट स्वतः विकत घेऊन येतो. चैतन्य म्हणतो परफेक्ट, ही अँकलेटची आयडिया जाम भारी आहे या. ऑलरेडी प्रिया तुझ्यासाठी फार वेळी आहे. तू जेव्हा तिचा तळपाय असा हातात घेशील ना आणि तिच्या पायात अँकलेट घालायला लागशील ना, तर ती ऍब्सोल्युटली विसरून जाईल की ती कोण आहे आणि तिला लक्षात पण राहणार नाही की तिच्या पायावरती बर्थमार्क नाहीये. वा, ऑल द बेस्ट. तसा अर्जुन म्हणतो थँक्यू, असंच होऊ दे. चैतन्य अर्जुनला म्हणतो चल तू घेऊन ये, भेटू आपण लवकर परत. अर्जुन चैतन्यला म्हणतो ए थांब थांब थांब. अर्जुन चैतन्यला म्हणतो मी बाहेर जाऊन अँकलेट विकत घेऊन यायचं म्हणजे हे मला आता मिसेस सायलीना सांगावं लागेल ना. चैतन्य म्हणतो मग. अर्जुन म्हणतो सांगायचं कसं. चैतन्य म्हणतो सोपं आहे, सायली वहिनीला सांग प्रिया तर खरं तर तन्वी नाहीये, हेच सिद्ध करण्यासाठी आम्ही तिला अँकलेट घेतोय, सिंपल. अर्जुन म्हणतो हा सिंपल, मग मिसेस सायली मला त्याच अँकलेटने फासावर चढवतील. तसा चैतन्य अर्जुनवर हसतो. अर्जुन म्हणतो अरे हसू नकोस, तुला माहित नाहीये मी त्यांच्या समोर जरी तन्वीचं नाव काढलं ना तर त्या काय काय करतात यार. अर्जुन विचार करत म्हणतो नाही 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 या, मला आता पूर्ण दिवस कॉफी नाही प्यायची, मला कुठलीही रिस्क नाही घ्यायची. पण हे मिसेस सायलीना सांगायचं तरी कसं. हे बघ मला त्यांच्यापासून काही लपवायचं नाहीये, इनफॅक्ट सगळ्यात आधी मला त्यांना सांगायचंय, पण कसं सांगायचं. इकडे चैतन्य म्हणतो खरंच मला ऍब्सोल्युटली काही आयडिया नाहीये ह्याची, आणि तुझी ही जगावेगळी लव्ह स्टोरी तूच हँडल कर बाबा, मला ह्यात खेचू नकोस. आता पुढे काय करायचं हेही तूच सांग. आता मात्र अर्जुन विचार करत असतो. इकडे सायली हॉलमध्ये व्हॉइस रेकॉर्ड करत असते. तेवढ्यात रविराज तेथे येतो. रविराज तिच्याकडे पाहत असतो. रविराज सायलीला म्हणतो काय ग सायली, प्रतिमाला घरातल्या घरात व्हॉइस नोट पाठवतीये. पूर्णाजी म्हणते सायलीच्या मनात आहे की असे वेगवेगळे शब्द प्रतिमाच्या कानावर पडत राहिले ना तर तिला लवकर बोलता येईल. रविराज म्हणतो अरे हे तर माझ्या लक्षातच नाही आलं, प्रतिमाची स्मृती लवकरात लवकर आणण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा असाही वापर करता येईल. रविराज म्हणतो पण तू त्यासाठी प्रयत्न करते ना सायली, मला असं वाटतंय की प्रतिमाला आता लवकरात लवकर घरी घेऊन जाता येईल. सायली म्हणते रविराज काका ही गोष्ट तर माझ्या लक्षातच नाही आली. तशी कल्पना म्हणते काय ग. सायली त्या सगळ्यांना म्हणते अहो प्रतिमा त्या आल्यापासून आपण त्यांना त्यांच्या जुन्या घरी नेलंच नाहीये, कदाचित त्यांना त्यांच्या घरी नेलं ना तर त्यांना खूप काही आठवू पण शकतं. मला असं वाटतंय की त्यांना त्यांच्या घरी न्यायला हवं. आता रविराजही म्हणतो माझ्याही आधी हे लक्षात आलं होतं, पण नंतर असं वाटायला लागलं की प्रतिमाला जर इथून घेऊन गेलो तर ती कदाचित अपसेट होईल. सायली म्हणते पण डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना त्यांच्या जर भावना जर जाग्या झाल्या तर त्यांची स्मृती परत येऊ शकते आणि आपल्या भावना आपल्या हक्काच्या घरात गुंतलेल्या पण असतात. पण पूर्णाजी मला असं वाटतंय थोड्या वेळा करता तरी प्रतिमा त्यांना त्यांच्या घरी न्यायला हवं. चालेल का. पूर्णाजी म्हणते हो चालेल ना, तिथे गेली ना तर तिला तिच्या घराचं अंगण, तिची स्वतःची खोली बघितली ना तर नक्की काहीतरी आठवेल. रविराज म्हणतो अगं पूर्णाई मी तर वाटच बघतोय कधी प्रतिमाला घरी घेऊन जातो म्हणून, आता वेळ वाया नको घालवायला. मी सुमनला फोन करतो आणि ती सगळी तयारी करून पण ठेवेल. पण प्रतिमा आहे कुठे. कल्पना म्हणते अहो ती आतापर्यंत इथेच होती, ती आता तिच्या खोलीत गेलीये, पण आपल्याला आधी प्रतिमाला हे विचारावं लागेल ना. कल्पना सायलीला म्हणते सायली तुला काय वाटतंय प्रतिमा तिच्या घरी यायला तयार होईल. आता मात्र सायली विचारात पडते. इकडे अर्जुन चैतन्यला म्हणत असतो मिसेस सायलींना प्रियाबद्दल तेव्हाच सांगण्यात पॉइंट आहे जेव्हा आपल्या हातात प्रूफ असेल, तोपर्यंत त्या काहीच ऐकणार नाही. आणि प्रियाच्या पायात अँकलेट घालायचं एवढी पर्सनल गोष्ट मला फक्त माझ्या बेडमध्येच करता येईल. आता एकच ऑप्शन आहे, जेव्हा मी आणि प्रिया इथे रूम मध्ये असू तेव्हा तू मिसेस सायलींना बाहेर अडवून ठेवायचं. ओके. तसा चैतन्य म्हणतो काय 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 मी, माझा या सगळ्यात काय संबंध आहे. अर्जुन त्याला म्हणतो तुझा नाहीतर कोणाचा संबंध आहे. अर्जुन चैतन्यला म्हणतो हे बघ चैतन्य तुझ्याशिवाय मी हे करूच शकणार नाही. चैतन्य मात्र नाही नाही म्हणत असतो. अर्जुन म्हणतो हे बघ तू काही कर पण मिसेस सायलींना बाहेरच अडकून ठेव. चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन तू एक छोटीशी गोष्ट विसरतोय का. अर्जुन म्हणतो काय. चैतन्य म्हणतो ही खोली ना सायली वहिनींची आहे, हे घर सायली वहिनीचं आहे आणि त्यांना मी बाहेर अडून ठेवायचं कसं. अर्जुन म्हणतो तो तुझा प्रॉब्लेम आहे, मला का विचारतोयस. अर्जुन त्याला म्हणतो एक काम कर तू बाहेर जिन्यावर उभा राहा आणि तुला दिसलं की मिसेस सायली वर येत आहेत तर त्यांना खाली किचन मध्ये घेऊन जा पटकन. चैतन्य अर्जुनला म्हणतो मला हे जमणार नाही बाबा, सॉरी, तुझं तू ठरव बाबा काय करायचंय ते, माझा काही संबंधच नाही या सगळ्यांशी. अर्जुन म्हणतो अरे 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 असं काय करतोयस, असं कसा संबंध नाहीये, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना, माझा यार आहेस तू, माझी लाईफ आहेस तू, यु नो.
असं म्हणून तो चैतन्याला मस्का लावत असतो. चैतन्य मात्र अर्जुनची काहीही मदत करायला तयार नसतो. अर्जुन चैतन्याला खूप मस्का लावत असतो, पण चैतन्य काही तयार नसतो. अर्जुन आता चैतन्यावर रागाने ओरडून म्हणतो, ए चैतन्य, मी तुझा बॉस आहे आणि मी तुला सांगतोय की तू मिसेस सलींना बाहेर अडवून ठेवायचं. इट्स अन ऑर्डर फॉर यू. तसा चैतन्य हसतो आणि म्हणतो, ओके सर, मी तुमची ऑर्डर पाळेल. तसा अर्जुन त्याला म्हणतो, गुड गुड. चैतन्य मात्र इकडे खूप हसत असतो आणि म्हणतो, सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही तुमच्या बायकोला एवढं का घाबरता हो? अर्जुन त्याला म्हणतो, घे घे, हसून घे, हसून घे. अजून लग्न झालं नाहीये ना तुझं? लग्न झाल्यावर तुला कळेल बायकोचा टेरर काय असतो ते. चैतन्य म्हणतो, मी जेव्हा लग्न करेन ना, आय होप खरं खरं लग्न करेल. मला हे सांगतोयस तू, अजून तरी तू तुझ्या बायकोला हे नाही सांगू शकला की तुझं तिच्यावर खरं प्रेम आहे म्हणून? अर्जुन त्याला म्हणतो, हा सांगेल मी सांगेल तिला. एकदा मधुभाव सुटले ना, तेव्हा मी माझ्या फिलिंग्स मिसेस सलींना सांगून टाकेल. चैतन्य म्हणतो, तोपर्यंत ही लपवा छपवी अशीच सुरू हो ना? अर्जुन म्हणतो, हा ना, दुसरं ऑप्शन नाहीये ना. अर्जुन त्याला म्हणतो, आधी मी जातो आणि अँकलेट घेऊन येतो आणि त्यानंतर आपण सगळ्यांना घरातल्यांना सांगू की माझी ऑनलाईन मीटिंग आहे, सो कोणीही मला रूम मध्ये येऊन डिस्टर्ब करणार नाही. आणि त्यानंतर तुझी सिक्युरिटी गार्डची ड्युटी सुरू. इकडे खाली सायली यांची तयारी झालेली असते की रविराजांच्या घरी जायची. सायली पूर्णाजी म्हणते, मी वरती जाते आणि ह्यांना सांगून येते आणि माझी पर्सी घेऊन येते. तशी सायली वरती जाते. तसे चैतन्य आणि अर्जुनही खाली येत असतात. आता ते दोघेही एकत्रच म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तसा चैतन्य म्हणतो, वा, काय ट्युनिंग आहे. सायली म्हणते, तुम्ही बोला आधी. अर्जुन म्हणतो, नाही लेडीज फर्स्ट, तुम्ही बोला. चैतन्य म्हणतो, अरे वा, पहिले आप चालू द्या. तशी सायली म्हणते, बरं, मी सांगते. आम्ही प्रतिमात्यांना घेऊन त्यांच्या घरी जायचं असं ठरवलंय, म्हणजे रविराज काकांच्या घरी. अर्जुन म्हणतो, पण अचानक कसा प्लॅन का? सायली म्हणते, प्रतिमात्यांच्या घरात त्यांच्या खूप आठवणी असतील ना, आणि त्यांना तिथे घेऊन गेलं तर कदाचित त्यांना काहीतरी आठवेल. पूर्णाजी खालून मोठ्याने सांगते, अरे प्रतिमाची स्मृती परत यावी म्हणून आपण इतके प्रयत्न करतोय, त्यात हा आणखीन एक प्रयत्न. कल्पना म्हणते, काही नाही रे, आम्ही फक्त 2-3 तासाकरता जाऊ आणि परत येऊ, आणि आमच्या सोबत भाऊजी पण येत आहेत. तसा अर्जुन म्हणतो, ग्रेट, फॅन्टॅस्टिक, असं तो चैतन्याकडे बघून म्हणत असतो. म्हणजे खूप छान आयडिया आहे. अर्जुन म्हणत असतो, प्रतिमात्या स्वतःच्या घरी जातील तर बऱ्याच गोष्टी आठवायची शक्यता आहे. सायली म्हणते, म्हणजे अजून आम्ही त्यांना सांगितलेलं नाहीये, पण त्या नकार देणार नाही. चैतन्य म्हणतो, आओ सायली वहिनी, तुम्ही त्यांना ऍक्सिडेंट रिक्रिएशन साठी तयार केलं, आता स्वतःच्या घरी जायला त्या कशाला नाही म्हणतील. इकडे अर्जुन म्हणत असतो, अजिबात नाही, आरामात जा आणि निवांत या. हा, बाय. सायली म्हणते, अहो, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना? अर्जुन म्हणतो, नाही, आय मीन कॅन्सल झालं. सायली म्हणते, अहो, असं कसं? आता तर म्हणाला ना सांगायचंय, लगेच कॅन्सल कसं? अर्जुन म्हणतो, नाही, तुम्ही आता प्रतिमात्यांसाठी एवढा चांगला प्लॅन ठरवलाय ना, माझं काही इतकं स्पेशल किंवा इम्पॉर्टंट पण नाहीये, सोडून द्या. सायली म्हणते, नक्की ना? कारण पूर्णाई आणि आई केव्हाच्या रेडी होऊन बसल्या आहेत. अर्जुन म्हणतो, नाही, तुम्ही जा, आरामात जा. इकडे खाली रविराज पूर्णाजी जवळ येतो आणि म्हणतो, पूर्णाई, सायली बोलली का प्रतिमाशी काही? कल्पना म्हणते, नाही, अजून नाही बोलले, पण आपण सगळे एकत्रच तिच्या रूम मध्ये जाऊ आणि मग तिच्याशी एकत्रच बोलू ना. तसा रविराज म्हणतो, ठीक आहे. तशी सायली त्यांच्या जवळ येते आणि म्हणते, चला निघूयात. तसे ते चौघेही प्रतिमाच्या रूम मध्ये जातात. चैतन्य म्हणतो, अरे पण मीटिंग बद्दल? अर्जुन म्हणतो, अरे पण काही गरज नाही ना, आता सगळे बाहेर चाललेत, मग कशाला सांगायचं उगाच? आता तुला मेन म्हणजे वॉचमॅनचा सुद्धा जॉब करायचा नाहीये. तसा चैतन्य म्हणतो, काय सांगतोय, वाचलो बाबा. तसे ते दोघेही परत रूम मध्ये जातात. इकडे प्रतिमा मात्र बेडवर बसून डोक्यालाच हात लावलेला असतो. तेवढ्यात ते चौघे जण प्रतिमाच्या रूम मध्ये येतात. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमात्या काय होतंय? तशी प्रतिमा डोक्याला हात लावते. सायली म्हणते, डोकं दुखतंय का? प्रतिमा म्हणते, हो. सायली म्हणते, मी तुम्हाला गोळ्या आणून देऊ का पटकन? तशी कल्पना म्हणते, ताप आलाय का बघ बरं. तशी सायली ताप चेक करते, पण तापही आलेला नसतो. सायली म्हणते, पण आता आपल्याला ह्यांना बाहेर नाही घेऊन जाता येणार, त्यांना विश्रांतीची गरज आहे. आता पुढच्या भागात पाहूया. इकडे तर प्रतिमाचं डोकं दुखत असतं, त्यामुळे त्यांचा प्रतिमाच्या घरी जाण्याचा प्लॅन कॅन्सल झालेला असतो. आता घरातले सगळे घरात असताना अर्जुन प्रियाच्या रूम मध्ये जाऊन प्रियाला प्रपोज करून पायात घालायला अँकलेट गिफ्ट करतो की नाही, आणि ते अँकलेट प्रियाच्या पायात घालताना तो प्रियाच्या तळपायावरची खून म्हणजे जन्मखून पाहू शकेल की नाही. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.